आज ना मला जायचं होतं शेतात आणि त्यासाठीच मी बाबूला म्हणत होते तू घरी थांब, पण तो मला हो म्हटला आणि बघा किती छान असं बाय बाय करत होता. बट असं काही झालं नाही. तो काही घरी थांबला आणि त्याचा मूड लगेच चेंज झाला आणि गाडी दिसली तसंच तो रडायला भेटला. त्यामुळे मग मला त्याला पण घेऊन यावं लागलं. बाकी काही नाही, तो खाली फिरू दे म्हणतो म्हणून मला त्याला घेऊन जायचं नव्हतं. तो काही असं रडत वगैरे परेशान नाही करत, फक्त खाली फिरतो परतो, त्यामुळं नको म्हटलं होतं मी. पण मग आता तो काही ऐकायला तयार नव्हता. बघा कसं बसलाय मस्त मिटकून. मग काय निघालो आम्ही शेतात जाण्यासाठी. आमच्या इकडे ना शेतांना नाव असतात, म्हणजे आमच्या शेताचं नाव बरड आहे, तर आम्ही तिथंच चाललो होतो. आता हा पांडीचा रस्ता, हा तर शेतकऱ्यांना माहीतच असणार. हा ना पहिले ना आम्ही लहान होतो तेव्हा ना असा एवढा भरीव नव्हता आणि आम्ही बैलगाडीत वगैरे जाईन, ते म्हणजे मेन पावसाळ्यात ना एवढी भारी मज्जा यायची ना. ते खड्ड्यात गाडी बैल फसायची वगैरे, खूप छान असं वाटायचं. त्यानंतर ना मग मस्त अशी इथं बैल बघितले, कारण हे लहानपणचे बैल बिचारे खूप अशा बिलकुल मारत वगैरे नाही, धावत नाही, अंगावर येत नाही, काही करत नाही, खूप क्यूट असे. ते झाड बोर आहे का? त्यानंतर इथे विहिरीचं काम झालेलं होतं, तर म्हटलं चला विहीर वगैरे. हे बघा दीपक माझ्या बापूला घेऊन कसं उभं होता. याला असं पाहून घेतलं तो नीट घेतले. दोन कस काय रे सौर ऊर्जा? वावर जवळपास मी 5-6 वर्षानंतर ह्या शेतात येते. म्हणजे अगोदर यायची मी, पण जास्त नाही यायची. आणि जवळपास माझं लग्न झाल्यापासून तर मी आलेच नाही. आणि त्याच्या बाद त्यांचं विहिरीचं वगैरे काम झालं, तेच मला बघायचं वीर खंडायला. तर म्हटलं चला आज त्याला बांधून आणलं. मी ते यायला पण तयार नव्हतं. बघा विहीर मस्त असं नितळ छार पाणी, बस एवढं फरक आहे मला पोहता वगैरे येत नाही. आणि यांनी ऊस वगैरे वाढवलाय, तर अजून त्यांना विहिरीचं म्हणजे आडवे बोर वगैरे द्यायचे, जेणेकरून विहिरीला छान असं पाणी. काय फायदा त्याचा मग? कारण ऊसाला ना खूप असं पाणी लागतं आणि जास्त ऊस असल्यावर मग पाणी पण ते जास्तच पाहिजे ना, त्यामुळे थोडंसं काम करायचं म्हणजे. आंबे इथूनच किती लांब जाणं लागतं? अरे हा, जांभूळ पण पाहिजे होती मला, मी लावेल जांभूळ येत. बाबू ऊस ते ना आपण लहानपणी याच्यात खेळत नव्हतो का? कट्ट किती लांब आहे? नाही दिसू राहिलो मग. इथलचं हे बी तुमचं वावरच आहे ना. कट्ट्यात खेळायचं आपण लहानपणी, आठवत? कट्ट्यात खेळायचं आठवतो तुला? त्याच्या पलीकडून वावर आहे वाटतं काही. बोर पाहिजे होते दर्शक. एवढं मोठे वावर आहे पण एक बोर नाही लावता आली का तुला? ती जांभूळ बी काऊन धर्म हे तुमचाच आहे का? हा खाली मत ती नाही त्याच्यावरची हा. बस झालं. 20 आहे त्याला, वर आहे 4-5-7, पण ते वरच याच्यातच जातं ना वाड्यात, नाही तरी बी मग 22 घेत्या. पण 20 चांगलं आहे ना, म्हणजे मजबूत 20 आहे. बाकी वाड्यात जाणाऱ्या न जाणाऱ्या काही माहित नाही मला. नाही मग आहे रे, मग अजून होत्या, भरत होत्या, अजून 2-3 भरत होत्या अजून. काय आता बागायतदार आहे तुम्ही म्हणून आईशी जीवनात.
बसला पान त्यो माकड. माळ्या ए माळ्या ए मंकी ए मंकी. मग मी किती मोजल्या त्या 20. तू आई तरी त्या दिवशी 18 म्हणे मला. त्या दिवशी तूच असेल मोजणार तो गणित पक्काने. मग लहान ऊस पकडला असं. काय आता बागायतदार आहे तुम्ही. स्वतः बागायती घेतली ना आम्हाला त्याला कोरडवाहू पाहून. लवकर चलो. तर तुम्ही सगळीकडून नुसते उसव. ते बघा दोघं जण. काऊन रे वाघ आहे का याच्यात. हे आंबे. हा बाबूचा जन्म झाला तेव्हा आंबे लावले. बराबर जून मध्ये म्हणजे 18 महिने झाले आंब्याला. कम्प्लीट 18 महिने झाले. बघू शकता 18 महिन्यात. तरी पण त्याला रेग्युलर पाणी कोणी घालतच नाही इकडं. जाळ्या बिया करून आणले. अरे एक कस काय हा खराब झाला. ही जाळी घेणार आहे मग काढून घरी लावून आपण. मग आता ती मग ती वाया जाईल ना. बाबो एवढी जांभूळ झाली काही. ही जांभूळ याच्यात लय मोठी हिस्से ते नाही काम करेल एक जांभूळ लावण्याचं. कोणा त्याला पाणी घातले तर कोणा त्याची बी लावेले तर कोणी त्याला घरी मोठं करेल तर कोणी शेतात आणून त्याला मोठं करेल. असे लय मोठे याच्यात पार्टनर आहे. त्यात मी पण एक पार्टनर आहे. तर खूप चालत वगैरे येऊन बघा दोघं दमले. आणि बाबूला बस खाली खेळायला पाहिजे. पायात चप्पल नाही काय नाही काही होत नाही या पोरात. वरती याला बिलकुल सहन होत नाही. याला बस नुसतं पळायला काय भेटतं पळून ते समजत नाही मला. बघा ना त्याला किती मजा वाटत होती. त्यानंतर चला आपण इकडचे आंबे बघूया. हे आंबे ना थोडेसे नाही माझ्यापेक्षा बी जास्त मोठे. तर थोडी जास्त अडचण आहे इकडं. तशी मला जायला भीती वाटते. पण चला आता जाऊया. परत येणं होत नाही माझं बघायला. आता डायरेक्ट खायच्या टायमालाच येऊ शेतात. बघू बराच मोठा झाला. तिकडचे छोटे होते. हा मोठा आहे चांगला. माझ्यापेक्षा बी उंच आहे. आणि अजून एक समोर आहे आंबा. समोर एक नाही 2-4 आहे. पण आता तिकडं खूप अडचण आहे. माझी तर काही हिंमत नाही जायची. ते बघू शकता तुम्ही पाण्याच्या पलीकडून भरपूर असं शेंडा बिंडा निघेल त्याला. 2 ते 3 वर्षात येईल आंबे. जाऊ द्या आपला फायदा आहे ना आंबे खायचा. त्यानंतर मग ऊसाचं पान माझ्या डोळ्यात गेलं आणि डोळ्याचं खालचं पापण माझं असं चिरलं होतं. तर तेच मी त्याला सांगत होते की बाबूला जपून घे म्हणून त्याला चिरण. पण बाबूच्या बी नाकाला ऊसाचं पान चिरलं आणि मस्त असं ती रेष आली त्याच्या नाकाला. त्यानंतर आम्ही मग दुसऱ्या शेतात आलो. आता पण त्यांनी यावर्षी ऊस लागवड केली. या शेतात परत आता ऊसाची नवीन लागवड झालेली आहे. आणि ठिबकवरचा ऊस होता ना त्यामुळं मस्तच ऊस जमलाय. यावर्षी भाव वगैरे पण छान आहे ऊसाला. तर असंच तो मला सांगत होता की इकडून त्यांची शेती कुठून कुठपर्यंत आहे म्हणून. तसं तर मी नुसतं ऐकायचं काम केलं कारण माझी काही नजर. नंतर हे पण शेतच आहे पण हे अजून काढायचं राहिलंय. आलो आम्ही पुढं कारण पुढं पण शेत आहे यांचं. असंच खूप मोठं जंगल टाईप शेत आहे. मग इथं काही आमच्या बैलांसाठी कडवाळ टाकलेली होती. आणि इकडं बघा हा बोर आहे. गहू हिरवगार गहू मस्त असा. काय सांगता इथं बोर खायचं म्हणल्यावर काय
काय माहिती आता, पण जायचं कुठून? रस्त्यात येणं जा नाही. बोर बघू येईल असं नाही. चला आता बोर इकडे जाऊ आता आपण. बोर आले का नाही पाहू एकदा. एक बोरीचं झाड सापडलंय, लय मुश्किल ना, त्याला बोर आहे का नाही ते बघूया आपण. सगळे नाही, कुठं मुठं तरी 4-5 बोर आहे ते बी कच्चे. गोडे बोर यायचे असले की फुल येतं का रे? बोर यायचे असले फुलं येते? मलाच नाही माहित, तुलाच विचार राहील मी. आणि मग संशोधन कसं करता येईल मग? एवढी मोठी बोर आहे इथं बघू शकता तुम्ही. इतक्या लांबून मी एवढं मोठं गव्हाचं शेत पार करून आले बोर खायला. तर कुठं मोठं 4-5 बोर आहे आणि ते पण कच्चे. चला आता जातोय आपण मेन ठिकाणी. आता इथे पण त्यांचं अलीकडचे पांदीचा रस्ता आहे. आता एवढा पांदीचा रस्ता आहे पण बोरी पण नाही आणि बोरींना बोरं सुद्धा नाही. म्हटलं नाही का इथं थोडीशी बोरं खायला भेटन, ते पण घरच्यांच्या लपून नाही तर पहिलेच थंडी आहे, सर्दीच्या नावानं बोंबाबोंब ऊस पण खाऊ देत नाही सर्दीमुळं. तर इकडं आलो. इकडं पण नंतर आता ही उशिरा पेरणी झाली. आत्ता हरभरा पेरलं तेव्हाच इथे पण गहू पेरला परत थोडासा आणि बाकी सर्व हरभरा आहे. आता बस हरभरा खायची मज्जाच काहीतरी वेगळी आहे. आणि हे बघा कट्ट. आता तुम्ही म्हणत असाल काय कट्ट तर हे पण शेतच आहे, पण ते सध्या कट्टासारखं आहे. पूर्ण इकडून मोठाले असे बांध होते, खूप मोठाले आणि त्याला फरची होती आणि मधात मस्त असं गोल चौकोनी कप्पा होता. हा सगळा चौकोनी कप्पा होता आणि इथे आम्ही खेळायचो. एवढी मज्जा यायची ना त्या कट्ट्यात. कधी पावसाळा असला की पाणी वगैरे असायचं. आता हे थोडं सपाट झालं कारण इथलची शेती वगैरे प्लेन केल्यामुळं हे सगळं सपाट झालं, पण पहिले खूप भारी होतं. आम्ही लहान होतो तेव्हा. आणि ना आम्ही इकडे शेतात आलो म्हणजे ना सर्वात अगोदर कट्ट्यात जायचो. मग तिथं मोरं वगैरे यायला असले तर मोराचे पिसं वगैरे सगळं असायचं, त्यामुळं खूप मज्जा यायची आम्हाला कट्ट्यात खेळायला. आणि हा बघा आमच्या शेतात CCTV कॅमेरा बसवलेला आहे. तुम्ही बघताय का कुठे शेतात CCTV कॅमेरा बसवतात म्हणून, पण आमच्या इथे CCTV कॅमेरा बसवला. तर का बसवला चला सांगते मी. काय झालं ना त्यांचं आहे ना आता शेतापासून घर खूप अंतरावर आहे, जवळपास बरंच अंतर आहे आणि प्रत्येक सामान ते घरी आणून ठेवू शकत नाही आणि त्यांचं कोठं पण शेतात नाही आहे, घरीच आहे. त्यामुळं मग तिथे पाईप वगैरे, ठिबकच्या नळ्या आणि सर्वच असं शेतीला लागणारं साहित्य ते असे वरतीच ठेवायचे शेतातच. पण ना त्यांचे पाईप आणि ठिबकच्या नळ्या वगैरे चोरी होऊ लागल्या. खूप सारे पाईप वगैरे चोरी झाले. मग त्याच्यानंतर त्यांनी असं डिसाईड केलं की आता इथे CCTV कॅमेराच बसवायचा, म्हणून ते CCTV कॅमेरा बसवला आहे त्यांनी. आणि आता आलो आपण. हे ऊस तोडणं झाली आहे तर म्हटलं थोडासा ऊस घेऊया घरी खायला. तर ह्या बघू शकता ऊसाच्या याला काय म्हणतात, मोळ्या अशा ऊसाच्या मोळ्या. आणि नंतर ते ट्रॅक्टरात फुल भरतात आणि हे जे इकडून हिरवे दिसतात त्याला वाडे, ते वाडे विकता येतात आणि बैल वगैरे पण खातात. तर ते वाडे ते घेऊन जातात, मग ते विकून त्याचे पैसे वगैरे घेतात लोकांकडून. आणि ज्यांच्या शेतात ते ऊस तोडतात वगैरे त्यांच्याकडे जर बैल असेल तर त्यांना ते देतात काही थोडेफार. बाकीचे मग ते घेतात आणि खूप दुरून ते लोक येतात ते बैलांना किंवा गाई म्हशींना वाडे नेण्यासाठी, तर ते विकतात. मग ते तेवढेच पैसे त्यांना खर्चायला कामी येतात. त्यानंतर ना मग हे बघा ऊस मी त्यांच्याकडून छान असा खालचा म्हणजेच मोलचा ऊस तोडून घेतला. त्या कांड्या पण थोड्या मोठ्याल्या असतात, खूप गोड असतात. मग ऊस तोडून घेतला बॅगेत आणि मग इकडं आले. आणि हे बघा लेकरं खेळत होते. असं बालपण कोणाकोणाचं गेलं, माझं पण असंच बालपण होतं. आणि ही माझी जनरेशन पहा. तिथं गटारात पडून आली
आणि मग दीपकला म्हटलं आता त्याला धुवून काढ. तर एवढ्या थंडीत पण ते किती मस्त असा उभं होता, मस्त त्याला छान असं वाटत होतं पाण्यात. आता दीपक म्हणे घरी गेल्यावर ऊस काय, पण मला कुठं तेवढा दम, मी तर बसली तिथंच ऊस खात. आणि मग म्हणे बस झालं म्हणे, उद्या आंबे खाणं आहे का नाही, मग काम कर म्हणे मला. मग त्यामुळं त्याला दीपकची नळी पांगू वगैरे लागली आणि सगळ्या आंब्यांना आम्ही पाणी द्यायचं काम केलं. कारण नीलमचे आंबे लावलेले काय नाही, जास्तीत जास्त 4 ते 5 वर्षात आंबे खायला येणार आहे. आणि भरभरून आंबे खायचे. तसं तर माझा नवरा मला म्हणतो तुला हापूस खायला भेटतो, आम्ही हापूस देतो तुला हापूस भेटत होता का, आणि मग बदली झाल्यावर काय खाशीन. तर हे बघा आमच्या इथं आंबे लावले, नीलमच्या कलमी आणून लावले आम्ही इकडं आल्यावर बी आंबेच खाणार. आणि आमचा उन्हाळा सगळं आम्ही मामाच्याच घरी काढणार आंबे खाण्यासाठी. ओके, तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.